तुमचा फोटोग्राफीचा व्यवसाय वाढावा व तुम्हाला फोटोग्राफीच्या विविध विषयांची माहिती मिळावी यासाठी camzia.com ने हे नवीन चॅनल चालू केले आहे। तुम्ही हे लाईक करा व सबस्क्राईबही करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व त्यामुळे तुमचं फोटोग्राफीचं नॉलेज वाढेल। आणि हो, तुम्ही कमेंट टाकायलाही विसरू नका। मास्क म्हणजे नक्की करतं काय? तर मी Ctrl N दाबतो, 12 बाय 12 चा एक स्क्वेअर घेतलेला आहे। त्याच्यावरती मी मार्की टूलला येतो, एक सिलेक्शन केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक कलर फिल केलाय। इथे पहिले कलर देतो, त्याला रेड कलर दिलेला आहे। ओके दाबतो, कंट्रोल, आणि मी ह्याच्यामध्येच म्हणजे बॅकग्राऊंड मध्येच एक मास्क देतो। आता समजा हा मास्क ह्याला मी एक नॉर्मल मास्क दिला आणि मी इरेझरचं बटन दाबलं। हे बघा, इरेज करतोय। हे बघा, इरेज होतंय। मोठं इरेजर घेतो। इरेजर म्हणजे काय तर खोडणे। ही त्याची शॉर्ट की आहे। इरेजर दाबल्यानंतर आपण हे खोडलेलं आहे, पण ऍक्च्युली हे खोडलं गेलंय का तर नाही गेलंय। काळं म्हणजे दिसत नाही आणि पांढरं म्हणजे दिसतं। हा मास्कचं वैशिष्ट्य आहे। इथे मी राईट क्लिक केल्यानंतर डिसेबल लेअर मास्क केल्यावरती तुम्हाला दिसेल इथे एक फुल्ली आलेली आहे आणि इथे जसा आहे तसंच पिक्चर राहिलेलं आहे। आपण एक्झाम्पलसाठी अजून एक पिक्चर घेऊया। समजा मी हे पिक्चर घेतलेलं आहे आणि मी ह्याला मास्क ऍक्टिव्हेट केलाय आणि मी इरेजरने इरेज करतोय। आता हे इरेज झालंय का तर ऍक्च्युली इमेज आहे तशीच आहे, पण इथे जे ब्लॅक कलर आपण टाकलेला आहे किंवा मास्क वरती जो ब्लॅक कलर आलाय म्हणजे इथे आपल्याला वाटतं की इरेज झालेला आहे, पण इमेजला आपण धक्का पोहोचवलेला नाही। हा मास्कचा सगळ्यात मोठा फायदा आहे। मी हे डिसेबल केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इमेज आहे तशीच आहे। मी हा डिलीट लेअर मास्क करतो, परत एक मास्क अप्लाय करतो आणि इरेजर तसंच ब्रशने काय होतं ते बघूया। ब्रश घेतलेला आहे मी, ब्रशने इथे मी करतोय, अरे काहीच होत नाहीये। कारण का तर पांढरा कलर ऑलरेडी तिथे आहे। मग मला इथे कुठला कलर टाकावा लागेल तर काळा कलर टाकावा लागेल। हा बघा, मी काळा कलर X दाबलेला आहे म्हणजे फोरग्राऊंड बॅकग्राऊंडला आणि बॅकग्राऊंड फोरग्राऊंडला आलेली आहे। आता बघा तुम्ही, इथे ब्लॅक म्हणजे दिसत नाही मास्क मध्ये आणि पांढरं म्हणजे दिसतं। ही एवढी सोपी गोष्ट लक्षात ठेवली तर तुमच्या सगळं लक्षात येईल। आता समजा मला हा मास्क परत पांढरा करायचा आहे, तर मी मास्क वरती सिलेक्शन, हे बघा सिलेक्शन म्हणजे काय तर इथे व्हाईट कलरचा एक चौकोन तयार झालेला आहे। त्याच्यात समजा मी व्हाईट कलर टाकला म्हणजे मी कंट्रोल बॅकस्पेस मानतोय, म्हणजेच बॅकग्राऊंड कलर फिल केला, तर काय होतंय की इथे दिसतंय। पण ऑल्ट बॅकस्पेस दाबल्यानंतर काय होतंय तर ही पूर्ण ट्रान्सपरंट दिसतंय। कारण का तर काळा कलर तिथे आलेला आहे। याचा अर्थ मास्क मध्ये जेव्हा काळा कलर असेल तेव्हा जो बाजूची इमेज आहे ती अजिबात दिसत नाही। तेच पांढरा कलर असेल तर ती इमेज पूर्णपणे दिसते। मग ब्रशचा वापर करताना वरती काळा कलर असेल तर होईल काय, इथे इरेज होईल। आणि इरेजर दाबताना समजा मी ई दाबला आणि ब्लॅक कलर आहे तर इथे काय होतंय का, काहीच होत नाहीये। पण मी जर X दाबला म्हणजे व्हाईट कलर वर घेतला तर इथे इरेज होतंय। आणि परत आपल्याला समजा ते हे करायचंय, परत मी X दाबतो, हे बघा जशीच्या तशी इमेज परत होईल। तर ह्याची प्रॅक्टिस करा। तुमच्या एकच गोष्ट, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ब्लॅक म्हणजे मास्क मध्ये जर ब्लॅक आला ह्याचा अर्थ तो दिसत नाहीये आणि व्हाईट म्हणजे दिसतंय। फोटोग्राफीच्या प्रत्येक विषयाची सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही camzia.com ला भेट द्या आणि आपल्या मातृभाषेमध्ये कधीही कुठेही व्हिडिओ बघून फोटोग्राफीमध्ये यश मिळवा। चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा।